नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल मास्टर सायन्स. आज आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर माहिती पाहणार आहोत. ते टॉपिक म्हणजे काय आहे? फोर्स, इफेक्ट ऑफ फोर्स आणि टाइप ऑफ फोर्स. फर्स्ट ऑफ ऑल, फोर्स म्हणजे काय? तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फोर्स आपल्या सगळीकडे असतो पण दिसत नाही. फोर्स आपल्याला इनविजिबल आहे आणि हा फोर्स म्हणजेच काय? आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजचे वेगवेगळे काम करतो आणि त्या कामामध्ये आपण फोर्सचा वापर करतो. फोर्स म्हणजे काय? द पुल ऑर पुश ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला आपण ढकलतो किंवा ओढतो, तो म्हणजेच काय आहे? बल किंवा फोर्स आहे. फोर्स आपण वेगवेगळ्या कामासाठी आपल्याला फोर्स खूप युजफुल आहे. तर ह्या फोर्सचे खूप सारे इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर याच्यामध्ये पहिला इफेक्ट म्हणजे काय? टू चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट. फोर्सचा यूज करून आपण कोणत्याही वस्तूचं काय करू शकतो? शेप चेंज करू शकतो. आता आपल्याला कोणतेही काम करायचं असेल, एखादा मेटलचं ऑब्जेक्ट असेल, त्याचा शेप चेंज करायचा असेल, तर आपण त्याच्यासाठी फोर्सचा यूज करतो. त्याच्यानंतर फोर्सचा दुसरा इफेक्ट आहे, फोर्सचा वापर करून आपण कोणत्याही ऑब्जेक्टचा साईज चेंज करू शकतो. त्याच्यासोबतच आपण फोर्सचा वापर करून कोणत्याही वस्तूचा डायरेक्शन चेंज करू शकतो. त्याच्यानंतर फोर्सचा यूज करून आपण कोणत्याही वस्तूचा डायरेक्शन, त्याच्यासोबतच कोणत्याही वस्तूची स्पीड चेंज करू शकतो. एखाद्या वस्तूची स्पीड आहे, आपण आता व्हेकल असेल, मोटरसायकल, त्याच्यानंतर टू व्हीलर असेल, फोर व्हीलर, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो? यूज करत असतो आणि त्यांची स्पीड आपण आपल्या योग्य गरजेनुसार चेंज करत असतो. तर त्यावेळेस सुद्धा आपण कशाचा यूज करतो? फोर्सचा यूज करतो. तर ह्याच आधारावर फोर्सचे दोन टाइप मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर तो फोर्स म्हणजे काय आहे? कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे मित्र हो, जे फोर्स मध्ये दोन वस्तूचा कॉन्टॅक्ट येतो त्या फोर्सला काय म्हणायचं? कॉन्टॅक्ट फोर्स. आणि ज्या फोर्स मध्ये दोन वस्तूचा कॉन्टॅक्ट येत नाही त्यांना आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स असं म्हणतो. कॉन्टॅक्ट फोर्सचे दोन टाईप आहे, एक आहे मस्क्युलर फोर्स आणि दुसरा काय आहे? फ्रिक्शनल फोर्स. आता मस्क्युलर फोर्स म्हणजे काय? जे फोर्स आपण आपल्या मसलला लावतो, जे फोर्स आपण एखादी वस्तू उचलतो त्यावेळेस आपण जे फोर्स लावतो त्या फोर्सला आपण मस्क्युलर फोर्स असं म्हणतो. आणि त्याच्यानंतरचा फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय? घर्षण बल. दोन वस्तू एकमेकावर जेव्हा घर्षण करतात त्यावेळेस जे फोर्स तयार होतो त्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स असं म्हणतो. हे झाले मित्र कॉन्टॅक्ट फोर्सचे टाईप. त्याच्यानंतर आहे आपला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये तीन सब टाईप येतात. पहिला आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. या युनिव्हर्स मध्ये कोणत्याही दोन वस्तू एकमेकाला आकर्षित करतात, जसं की पृथ्वीभोवती चंद्राची फिरणे असो किंवा पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे असो, हे सगळे गोष्टी कशामुळे पॉसिबल आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि आपण एखादी वस्तू एक वर फेकलं तर ती वस्तू लगेच खाली येते, तर ते सगळे कशामुळे होते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. त्याच्यानंतर फोर्स आहे मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय? चुंबकीय बल. मॅग्नेट काय करतो? इतर जे काही मेटल आहे त्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि काही वस्तूला तो रेपल सुद्धा करतो आणि त्या फोर्सला आपण मॅग्नेटिक फोर्स असं म्हणतो. किंवा द फोर्स अप्लाइड बाय मॅग्नेट इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक फोर्स. नेक्स्ट वन इज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर दोन वस्तूमध्ये जे काही आयन असतात त्याच्यामधलं जे काही फोर्स आहे त्या फोर्सला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हणतो. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.